फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महेशजी, थोड्या मोठ्यांची पुण्याई म्हणून तुम्ही झाल्या प्रकारातनं वाचलात. आता ही रात्र तुमच्या आयुष्यातली काळ रात्र ठरली असते. म्हणतात ना, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. मम्मा, आता हे सगळं बोलण्यात उशीर नको. चला निघूया. अंकल निघायचं. नचिकेत पाय निघत नाहीये रे. कित्येक आठवणी जोडल्या गेल्या त्या वास्तू बरोबर. मी भारतीला नाही विसरू शकत. दीदीच्या, शैलाच्या आठवणी मनातून कशा पुसून टाकू. पण तुम्हाला ते करावंच लागेल. पुन्हा या घरात येण्याचा प्रयत्न करू नका महेशजी. हे घर शापित आहे. इथे अतृप्त आत्म्यांचा वावर आहे. तुमचं परत इथे येणं म्हणजे आत्महत्या ठरेल. डॅड, चला डॅड. आजोबांनी सांगितलं होतं इथून लवकरात लवकर निघून जा. चला. म्हणे बाबा, मी अशी हार मानणार नाही. माझं काय, हे शरीर नाही तर दुसरं धारण करीन. पण तुझं काय, तुला मुक्ती मिळायची नाही. तुला मुक्ती मिळायची नाही. तू मला हे सांगतेस? बरं का, या प्रवेशाची विद्या तुला ठाऊक नाही. तू दुसऱ्याचं आयुष्य घेऊ शकतेस, पण दुसऱ्याच्या देहात प्रवेश करू शकत नाहीस. तुझं आहे ते शरीर परत कसं मिळवशील याचा विचार कर. म्हणजे 12 तासाच्या आत तुला तुझ्या शरीरात प्रवेश करावा लागेल. त्याआधी तू मृत आहेस असं घोषित केलं तर तुझं काय होईल याचा विचार केलास कधी? म्या माझं शरीर परत मिळवणारच. अगदी पुरलं असलं ना तरी. उरलं तर मिळवशील ग, पण चाळलं तर काय करशील? त्याआधी तुला इथून बाहेर पडावं लागेल आणि मी तसं होऊ देणार नाही. अरे जा. मी माझं शरीर मिळवणारच. पर कुठं असेल ते?
नमस्कार लोबे साहेब. नमस्कार. डेड बॉडी आहे, पोस्टमॉर्टमची व्यवस्था करा. ठीक आहे, चला एंट्री करूया. चला. डॅड आता आपण काय करायचंय? कुठे जायचंय? कुठे राहायचंय? आयुष्यभर जर का आपण गावालाच राहिलो तर आपल्या बिझनेसचं काय? हे बघ श्री, मी अजून काही ठरवलेलं नाही. जरा नीट शांतपणे विचार करून यातनं मार्ग काढायला पाहिजे. अंकल, तुम्ही त्या वाड्यात राहिलात ना? मग तुम्हाला तिथलं काहीच आठवत नाही? नचिकेत, अरे वाडा सोडला आम्ही तेव्हा दीदी जरा तरी मोठी होती. मी तर हार्डली 5-6 वर्षांचा असेल. त्यामुळे स्पष्ट असं नाही आठवत काही. तरी पण त्या वाड्याबद्दल, तिथे तुम्ही असतानाच्या ज्या काही आठवणी आहेत त्याबद्दल आठवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपण त्यातून काही निष्कर्ष निघतोय का बघूया. हे बघ, वाड्यात मी, दीदी, बाबा आणि माझे आजी आजोबा असे आम्ही सगळे राहायचो. माझे आजोबा ना खूपच कडक होते. आणि आजी अगदी विरुद्ध त्यांच्या. प्रेमळ म्हणजे खूपच प्रेमळ होती. आजी म्हटली ना की माझ्या डोळ्यासमोर एक गोष्ट येते नचिकेत. अंगभर दागिने असायचे तिच्या. आणि का कोणास ठाऊक पण सारखी रडत असायची रे ती. हा, आणि माझ्या आजोबांना आमचा वाडा पाडायचा होता आणि त्या जागी असं जुन्या काळातलं, ब्रिटिशांच्या काळातलं घर बांधायचं होतं. मग बांधलं? बांधलं की नाही माहित नाही, पण हा, वाडा पाडायला घेतला होता एवढं मात्र आठवतंय. आजोबा एक गोष्ट मात्र नेहमी सांगायचे. म्हणायचे की काहीही झालं तरी वाड्यातली तळघरं हलवायची नाहीत. माझ्या बाबांचं आणि आजोबांचं नेहमी भांडण व्हायचं. आणि भांडणात एका बाईचा उल्लेख यायचा सतत. खूप चांगल्या प्रकाराने नाही, रखेल रखेल म्हणून यायचा. आता तो वाडा कोणाच्या ताब्यात असेल? काहीच माहित नाही. कारण वाडा सोडल्यानंतर पुन्हा कधी गेलोच नाही रे तिथे. नंतर बाबाही आम्हाला सोडून गेले. माझी सगळी जबाबदारी दीदीवरच येऊन पडली. त्यामुळे इथं आल्यावर खरं सांगू तर दीदी आणि मी, आम्ही दोघंही वाड्याबद्दल विसरूनच गेलो. अरे आजोबा सांगत होते त्या वाड्यात कोणीही राहत नाही.
खरं तर राजवाडे सोडून तिथे कोणी राहूच शकत नाही. काय डॅड, असं जर का काही असेल तर मग आपण तिकडे जाऊन राहणं डेंजरस नाहीये का? नाही अरे, डेंजरस काय त्यात? एकदा जाऊन बघायला काय हरकत आहे? डॅड, त्या वाड्यात जाऊन राहायचं? हो, प्रॉब्लेम काय? आणि समजा त्या वाड्यात राहायचं नसेल ना, तरी सुद्धा काही हरकत नाहीये. अलिबाग आणि रेवदंड्याच्या मध्ये सुकाईची वाडी नावाचा एक परिसर आहे. आपलं तिथेही एक छोटंसं घर आहे श्री. त्यामुळं आपण त्या घरातही राहू शकतो. ओके? गुड आयडिया. मला असं वाटतं की आपण आधी तिथे जाऊया आणि मग पुढे काही वाड्याचा रेफरन्स मिळतो का बघूया. अरे मला जायला पाहिजे, दार उघडा. ते ना ठेव म्हणे बाबा, माझं शरीर जर तिकडं जाळलं ना तर तुझ्या घराण्याचा वंश सुद्धा मी जीवन ठेवणार नाही. सगळ्यांचा मुर्दा पाडणार आहे मी, समजलं? अरे आतापर्यंत केलंस काय तू? गेली 100 वर्ष हेच करत आलीस, पण नेहमी मात खात आलीस. माझ्या घराण्याचा नाश मी तुला करू देणार नाही. अरे माझ्या घराण्याचं रक्षण करायला हेमांगी आहे आणि तिच्या मागं मी उभा आहे. तुझा कुठचाही डाव साध्य होणार नाही. काय करायचं ते कर. बघ दरवाजा उघडून. उघडा, दार उघडा. बाईची बेवारस म्हणून नोंद केली. बॉडी पोस्टमॉर्टमसाठी नेऊ शकता. ठीक आहे. बाबा, असं तासन तास विचार करण्यापेक्षा एखादा फोन का नाही करत? आई, खरं तर यांनीच मला घ्यायला यायला हवंय, पण त्यांना जर का तेही जमत नसेल ना, तर निदान एक फोन करून सॉरी तरी म्हणायला हवं ना. अगं शैलू, तू घर सोडून आलीयस. अगं पण ही वेळ माझ्यावर आणलीये कोणी? यांनीच आणलीये ना. खरं तर मला चांगलंच माहितीये की हे माझ्यावर पूर्णपणे अवलंबून आहेत, किंवा मी सुद्धा आहे. पण यांना जर का त्याची जाणीवच नसेल ना, तर तिथे जाण्यातही काही अर्थ नाही. पुन्हा एकदा नव्याने सगळा तोच त्रास सहन करायची इच्छा नाहीये माझी आता. अगं शैलू, असा आत्ताच बरा नाही. महेश राणा खरंच अटॅक आला असेल तर? हे बघ, हा अहंकार सोड आणि तू परत जा. संसाराचा गाड्या 2 चाकांनी चालतंय. त्यातला एखादा सैल पडला ना तर डाव वेगळाच वळण घेतो. स्वतःच्या हातानं सोन्यासारखा संसार नको ग उद्ध्वस्त करूस. तू परत जा. कसला विचार करतोस? जान्हवीचा विचार करतो. काल भांडण झाल्यापासून ती रूम मधनं बाहेरच आली नाही. डोकं शांत झालं की बाहेर येईल. पण तिने कितीही नाटकं केली तरी तुमचं लग्न न करण्याचा माझा निर्णय ठाम आहे.
तशी पण आत्ताची परिस्थिती लग्न करण्यासारखी नाहीच. आणि जान्हवीला कोण समजावणार? तुमचं लग्न कुठल्याही परिस्थितीत होऊ शकत नाही बेटा. तिच्याशी लग्न केलंस तर तुझा विनाश होईल. राजवाडे मंडळी आपल्या विनाशाचं कारण बनू शकतात. तुझ्या जीवाला धोका आहे. शक्य तेवढं तिच्यापासून लांब राहा.